नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आषाढ महिना चालू झाला की आपल्याला वेड लागतं ते नॉनव्हेज खाण्याचं. अगदी हा महिना आपल्याला पुढचे काही महिने आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं. त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये आपल्याला जितकं होईल तितकं आपण नॉनव्हेज खात असतो. सुक्का असो किंवा ओलं असो, चिकन, मटण असो, बोंबील असो, कोणताही असो, पण आपण अगदी त्याची मेजवानी मनापासून बनवत असतो आणि त्याचा स्वादसुद्धा आपण अगदी मनापासून घेत असतो. तर आज आपण अशीच सुक्या बोंबीलची थाळी इथे बघणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. इथे मी सुक्कं बोंबील घेतलेले आणि बोंबील स्वच्छ करून घ्यायचं. त्यानंतर छोटे छोटे बोटा इतके आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे. बोंबीलला वास असतो, त्यामुळे इथे तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ लावून चोळून असं 10 मिनिटं ठेवायचं आणि त्यानंतर स्वच्छ असं आपल्याला 3-4 पाण्याने चोळून बोंबील इथे धुवून घ्यायचे. तर इथे आपले बोंबील धुवून तयार झालेले. त्यानंतर आपण इथे मसाला वाटून घेणार आहे. अगदी चिकन मटणाला ज्या पद्धतीने आपण मसाला वाटतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे घेतलेले, 1 चमचा बडीशेप घेतलेले, 1 चमचा पांढरं तीळ आणि अर्धा चमचा मी इथे खसखस घेतलेले, 2 बेडगी मिरची मी इथे घेतलेले आणि हा कोरडा मसाला चांगला आपल्याला इथे भाजून घ्यायचा. त्यानंतर खोबऱ्याचे छोटे छोटे काप मी इथे करून घेतलेले, ते सुद्धा आपल्याला चांगले काळपट कलर येईपर्यंत भाजून घेतलेले. 2 उभे कांदे चिरून घेतलेले. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पळीभर तेल घालून कांदा चांगला तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा. कांदा हलकासा आपला सोनेरी कलर आला की त्यामध्ये आपल्याला 2 मी मिरच्या घेतलेल्या आहे. आलं आणि लसूण आपल्याला घालायचं. नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ असो त्यामध्ये आलं आणि लसणाचा वापर मात्र आवर्जून जास्त करायचा. त्यामुळे त्या रश्श्याची जी चव असते ना ती खूप छान लागते. त्यानंतर मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आणि थोडीशी कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली. अर्धा चमचा मीठ घालायचा. त्यामुळे काय होतं, टोमॅटो जो असतो ना तो पटकन तेलामध्ये शिजला जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातला आंबटपणा जो असतो तो कमी होतो. मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आणि एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचा. तोपर्यंत आपल्याला जो कोरडा मसाला आपण भाजून घेतलेला आहे तो आपल्याला इथे मिक्सरला फिरवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, त्याची चांगली पावडर बनते आणि नंतर ओला मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. आवश्यकतेनुसार आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरला चांगलं बारीक असं आपल्याला हे वाटण इथे वाटून घ्यायचं. तर या पद्धतीने आपण इथे वाटण वाटून तयार झालेले एकदम बारीक आणि कलर सुद्धा तुम्ही इथे बघू शकताय छान आलेला आहे मसाल्याला. कढईमध्ये आपल्याला पळीभर तेल घालायचं. इथे जिरी मोहरीचा तडका देऊन बारीक चिरलेला कांदा मी इथे 1 वाटी घालून घेतलेला आहे. शक्यतो जेव्हा आपण नॉनव्हेजचा कोणता पण पदार्थ बनवतो तेव्हा जिरी मोहरीची फोडणी दिली जात नाही, पण मी इथे दिलेली. तुम्हाला नसन द्यायची, नाही दिली तरी चालेल. कांदा हलकासा परतून घेतला की आपल्याला यामध्ये बोंबील घालून घ्यायचे आणि बोंबीलसुद्धा तेलामध्ये आपल्याला 2-3 मिनटं मोठ्या गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं. मसाले घालताना मात्र गॅस बारीक करायचा आणि जो मसाला आपल्या घरात मसाल्याच्या डब्यामध्ये जे आपण भरून ठेवलेले असतात, म्हणजे रेग्युलर जो भाजीला वापरतो तोच मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे. फक्त यामध्ये अर्धा चमचाभर आपल्याला मटण मसाला घालून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगले व्यवस्थित एकत्र आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं वाटलं तर पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला चांगला मसाला मिक्स करायचा आणि झाकण ठेवून अगदीच आपल्याला 2-4 मिनटं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला इथे परतून घ्यायचा. तर 2-4 मिनटं झालेले आणि तुम्ही इथे पाहू शकताय की चांगलं तेल सुटलेले. मसाल्याला जो कलर आहे तो सुद्धा व्यवस्थित आलेला आहे आणि असं केल्यामुळे काय होतं, बोंबील जे असतात ते सुद्धा वाफेवरती पटकन शिजले जातात. नंतर आपल्याला किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं. व्यवस्थित आपल्याला कालवण इथे हलवून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याकडे असेल तर ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि खळखळून अशी आपल्याला
इथे कालवणाला उकळी घ्यायची. इथे आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही, कारण आपण तेलामध्ये सुद्धा बोंबील परतलं गेलेले आहे आणि वाफेवरती सुद्धा आपण शिजून घेतलेले. अगदी 10 मिनटंभर आपल्याला रस्सा उकळता ठेवायचा. बोंबील आपल्या इथे जे आहे ते चांगले शिजले गेलेले आणि बोंबीलचं आपला कालवण सुद्धा बनवून तयार झालेलं आहे. आता इथे आपण सुक्कं बोंबील बनवून घेणार आहे. जसं आपण सुक्कं चिकन मटण बनवून घेतो तसं सुक्कं बोंबील बनवण्यासाठी अर्धे बोंबीलचे तुकडे तसेच ठेवले होते. एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये एक पळीभर तेल घालून जिरे मोहरी घालून घ्यायची आणि बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा. टोमॅटो सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगला 2 मिनिटभर चांगला इथे परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बोंबीलचे जे तुकडे ते आपल्याला यामध्ये घालून ते सुद्धा आपल्याला कांदा आणि टोमॅटो बरोबर 2-3 मिनटं चांगले इथे परतून घ्यायचे. आणि त्यानंतर आपले जे मसाले आहे, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला मटण मसाला यामध्ये घालून घ्यायचा. घरगुती जो मसाला आपला खडा मसाला असतो तो अर्धा चमचा घालायचा. चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपल्याला व्यवस्थित मसाला बोंबीलमध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि त्यानंतर अगदी छोटीशी अर्धी वाटीभर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं. इथे आपण सुक्कं बोंबील बनवत असल्यामुळे पाणी जास्त नाही घालायचं, तर अगदी बोंबील शिजण्या इतकंच आपल्याला पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 10 मिनटं आपल्याला बोंबील इथे शिजून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकताय 10 मिनटं झालेले आहे आणि छान असं बोंबील आपला जो आहे तो शिजला गेलेला आहे. थोडंसं ओलसर आहे. जर तुम्हाला पूर्ण सुक्कं पाहिजे नसेल तर याचं पाणी आणखी थोडंसं आटून घ्यायचं. नाहीतर तुम्हाला या पद्धतीने ओलसर पाहिजे नसेल तर तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा बोंबील तसाच ठेवू शकता. सुक्का बोंबील बनवून झालेला आहे. 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. स्वच्छ आपलं 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ घालून अगदी 3-4 शिट्ट्या करून कुकरला भात इथे आपला शिजवून घ्यायचा आहे. तर भात आपला शिजेपर्यंत इथे आपण बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे. नॉनव्हेजचा कोणताही पदार्थ असो त्याबरोबर तांदळाची किंवा बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते. तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि बाजरीची भाकरी शक्यतो आपल्याला पातळ बनवायची आणि हलकीशी जरासं ती बारीक बनवायची, जास्त मोठी सुद्धा बनवायची नाही. म्हणजे काय होतं व्यवस्थित आपल्याला ती तव्यामध्ये सुद्धा टाकता येते. पाणी लावून आपल्याला उलटी करायची आणि दोन्ही साईडने आपल्याला भाकरी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची. तर इथे आपली बाजरीची भाकरी सुद्धा बनवून तयार झालेली. तर अशा पद्धतीने आज आपण आषाढ स्पेशल सुक्या बोंबीलचा रस्सा आणि सुक्कं बोंबील फ्राय अशी आपण इथे बोंबीलची साधी सोपी आणि पटकन होणारी थाळी इथे बनवून घेतलेली. कोणत्याही असो, पण पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आणि हे सगळे नॉनव्हेजचे पदार्थ आपल्या शरीराला एक ऊर्जा देतात, उष्णता देतात, तितकीच ते चविष्ट सुद्धा असतात. तर इथे या पद्धतीने मी थाळी सुद्धा बनवून घेतलेली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, थाळी कशी वाटली ते कमेंट करून मात्र नक्की सांगा. परत एकदा अशाच थाळीबरोबर भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय बाय.